मंडळी, एरवी विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांना आता स्वतः परीक्षेला बसावं लागणार आहे आणि पास होऊन दाखवावं लागणार आहे, पण त्याला शिक्षक विरोध करतायत। तर आमदार प्रशांत बम म्हणतायत 70% शिक्षक राज्यातले लाडावलेले आहेत, त्यामुळे सगळीकडे रणकंदन सुरू आहे। हा सगळा गदारोळ सुरू झाला तो टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेवरून, जी परीक्षा प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरच्या शिक्षकांच्या नेमणुकीसाठी अनिवार्य आहे। आता ती सेवेत असलेल्या शिक्षकांना सुद्धा पास व्हावी लागणार आहे, ज्यामुळे देशभरातील शिक्षक आक्रमक झालेत। शिक्षक संघटनांचं म्हणणं आहे की जेव्हा त्यांची नियुक्ती झाली तेव्हाचे नियम वेगळे होते आणि आता मध्येच नियम बदलणं योग्य आहे का? तुम्ही यूपीएससीची परीक्षा घेता, मग परीक्षा पास झाल्यानंतर अधिकाऱ्यांची पुन्हा पुन्हा परीक्षा घेता का? तेच वकील, डॉक्टर आणि इंजिनियर या सगळ्यांबद्दल लागू होत नाही का? मग शिक्षकांनाच वेगळा न्याय का? हा त्यांचा खडा सवाल आहे। 20-22 वर्ष सेवा दिलेल्या शिक्षकांना नवीन सिलेबसची टीईटी द्यायला लावणं हे अनुभवाला अवमानित करणार नाही का? कुठलाही कायदा पूर्वलक्षित प्रभावानं लागू करणं हे कितपत योग्य आहे? या निर्णयामुळे देशभरातील 20 लाखाहून अधिक शिक्षकांच्या नोकरीवर संकट आल्याची भीती व्यक्त होतीये। शिवाय शिक्षण बाह्य कामांचा ताण शिक्षकांवर आहे, त्यामुळे त्यांना अभ्यासाला वेळ कुठे आहे असे अनेक सवाल उपस्थित करत शिक्षकांकडून टीईटी सक्तीच्या निर्णयाला कडाडून विरोध केला जातोय। पण याला दुसरी बाजू सुद्धा। आज शाळांच्या इमारती चकाचक होत आहेत, पण गुणवत्ता सुधारत नाही, त्याचं काय? शिक्षकांनीही काळानुसार स्वतःला अपडेट का करू नये? गुणवान शिक्षकच गुणवंत विद्यार्थी घडवू शकतात। विद्यार्थ्यांची परीक्षा घेणारे शिक्षक स्वतः परीक्षेला घाबरतायत का, असा सवाल विचारला जातोय। शिवाय परीक्षा नको म्हणून रस्त्यावर उतरलेले शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर काय आदर्श ठेवतायत? शिवाय लाखानं पगार घेणारे शिक्षक शाळा बंद ठेवून दबावाचं राजकारण करू लागलेत असा आरोप त्यांच्यावर होऊ लागलाय। शिवाय 70% शिक्षक लाडावलेत अशी टीका आमदार प्रशांत बम यांनी केल्यानं हा वाद अजूनच पेटलाय। पण या सगळ्यातली वस्तुस्थिती नेमकी काय आहे? या सगळ्या बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि यात काही मधला मार्ग काढता येऊ शकतो का, कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवर सुद्धा याबद्दल आपण बोलणार आहोत। आजच्या बडे मुद्द्याच्या माध्यमातून मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर, शिक्षण तज्ञ सुद्धा आहेत। भाऊसाहेब, तुमचं स्वागत आहे। राज्य प्राथमिक संघटनेचे अध्यक्ष सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। संतोष ताठेजी, राज्य संपर्क प्रमुख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे आहेत। संतोषजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे। विजय कोंबे सर आहेत, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष। विजय सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे। भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत। अजितराव, तुमचंही स्वागत। आणि ब्लॉगर रविकुमार कराड आपल्या सोबत जोडले गेले आहेत। रविकुमारजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे। चर्चेची सुरुवात अर्थातच मी करणार आहे भाऊसाहेबांपासून। भाऊसाहेब, तुम्ही हा रिपोर्ट थोड्या वेळापूर्वी बघितला। राज्यातल्या एका लोकप्रतिनिधीचं म्हणणं काय बघितलं? शिक्षकांचं असं म्हणणं आहे की आमच्यावरती अन्याय होतोय, पण त्यांचं म्हणणं आहे जे शिक्षक परीक्षा घेतात तेच परीक्षेला का घाबरतायत? शिक्षकांची नेमकी भूमिका काय आहे? का शिक्षक आज रस्त्यावर उतरलेत? पिलाजी, एका अत्यंत शिक्षणासारख्या संवेदनशील विषयावर आपण ही चर्चा घडवून आणत आहात। हो, त्याबद्दल मी न्यूज 18 लोकमतला धन्यवाद देतो, कारण आज शिक्षण अत्यंत दुर्लक्षित असलेलं क्षेत्र आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। एक लोकप्रतिनिधी त्यांची भूमिका मांडतात आहे, त्याच्यामध्ये काही भलं बुरं, कारण आपण ही सगळी जी काही आपली समाज व्यवस्था ती अनेक प्रकारच्या आंतरविरोध घेऊन पुढे जात असते, हे आपण लक्षात घ्यायला हवं। माझं म्हणणं असं आहे की शिक्षण हा अकॅडमिक विषय असेल तर थोडंसं आपण विवेकी आणि विचारी पद्धतीने ही पृष्ठभूमी समजून घ्यायला पाहिजे आणि तेवढा वेळ तुम्ही मला द्याल अशी माझी विनंती आहे। खरं म्हणजे उन्नीकृष्णन केस जी 1990च्या दशकामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आली आणि शिक्षणाचा अधिकाराशिवाय जीविताचा अधिकार, घटनेमध्ये जे काही 21वं कलम आहे त्याच्याशी जोडून शिक्षणाचा अधिकार 2009ला संसदेमध्ये पारित झाला। 1 एप्रिल 2010ला त्याची अंमलबजावणी राज्यभर सुरू झाली। आता इथे जेव्हा शिक्षण टीईटीचा आपण विचार करतो, शिक्षक पात्रता परीक्षेचा, तर
हे ना राजकीय प्रचारकी थाटातून बाहेर येऊन आपण शैक्षणिक गोष्टींच्या संदर्भानं मुलांच्या साठी शाळा आणि शिक्षण व्यवस्था आहे, त्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार जो मुलांचा आहे, त्या केंद्रबिंदूभोवती ही चर्चा फिरायला हवी अगदीच. असं मला वाटतं. आता आरटीई आला 2009 साली, 2010 ला त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि आरटीई मध्ये एनसीटी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद जी आहे त्यांची शैक्षणिक प्राधिकरण म्हणून निवड झाली. त्यांनी ऑगस्ट 2011 ला टीईटी सक्तीची केली. आता इथे एक गोष्ट आहे, शैक्षणिक अर्हता असते शिक्षकांची, 12वी असेल, बीए असेल, एमए असेल, नंतर डीएड आणि बीएड ही व्यावसायिक अर्हता असते. हो. आणि मग टीईटी सुद्धा सक्तीची केली गेली. आता गंमत बघा इथे विलासजी, की 2011 साली ऑगस्ट महिन्यामध्ये जी टीईटी सक्तीची केली गेली, ती कधीही कुठेही त्याचं नोटिफिकेशन, त्याची चर्चा ना केंद्र सरकारनं ना राज्य सरकारनं केली आणि एकदम मग त्याच्यासाठी गॅझेट काढलं 2017च्या ऑगस्ट महिन्यामध्ये आणि आरटीईच्या कलम 23 मध्ये सांगितलं की आता संशोधन करून टीईटी सक्तीची करण्यात येईल. 2017ला जी टीईटी सक्तीची केली त्याच्याबद्दल ना राज्य सरकारनं शिक्षकांना सांगितलं, ना केंद्र सरकारनं शिक्षकांना सांगितलं, ना शिक्षकांना ही टीईटी सक्तीची असेल असं सांगितलं. ते सांगितलं सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालामध्ये. आता पूर्वलक्षी प्रभावानं एखादा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागू करता येतो का? हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून आहे का? इथे मला असं वाटतं की काही मुद्दे उपस्थित होतात. आता तुम्ही मगाशी प्रस्तावनेमध्ये फार सुंदर सांगितलं की एखादा डॉक्टर एमडी किंवा एमएस झालेली असेल तर ते आयुष्यभर प्रॅक्टिस करत बसतात. सर्वोच्च न्यायालय म्हणजे बार काउन्सिलची सनद जर मिळाली वकिलांना तर ते मरेपर्यंत त्यांची शारीरिक आणि त्या प्रकारची बौद्धिक क्षमता आहे तोपर्यंत वकिली करू शकतात. सीएची एकदा जर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आयुष्यभर प्रॅक्टिस करता येते. शिक्षकांनी आधी शैक्षणिक अर्हता मिळवलेली आहे, व्यावसायिक अर्हता मिळवलेली आहे आणि आता पुन्हा टीईटीची सक्ती. बरं, म्हणजे तो न्याय सगळ्यांना का नाही असं तुमचं म्हणणं आहे? सर, मी सेकंड राऊंडला येतो पुन्हा. मला आधी सगळ्यांची भूमिका पटकन जाणून घेतो. कृपया सगळे मान्यवर पाहुणे जास्त आहे त्यामुळे थोडक्यात आपली भूमिका मांडा. संतोषजी, एका बाजूला शाळेच्या माध्यमातून असं सांगितलं जातंय की गुणवत्ता वाढणं गरजेचं आहे आणि गुणवत्ता वाढीसाठी टीईटी आहे, मग शिक्षकांनी त्याला सामोरं जायला अडचण काय आहे? अभ्यास करावा लागतो ही अडचण आहे की परीक्षेचा ताण नको आता, आम्ही ती घेतलेली आहे म्हणूनच इथं आलो? नेमकं काय तुमचं म्हणणं आहे जेणेकरून एवढा विरोध आहे? नाही, टीईटीला विरोध करण्याचं कारण नाहीये, परंतु बडे साहेब मला सांगता येईल की 21 वर्षाचा नवरदेव आणि 51 वर्षाचा नवरदेव ह्या दोघांमध्ये काहीतरी फरक असेल की नाही? आज IAS अधिकारी असतील, इतर कोणी असतील, त्यांना आपण ह्या परीक्षा लावत नाही आणि सर्व प्रयोग आपण शिक्षकावरच का करतात? डॉक्टर्स नाही, इंजिनियर्स नाही, वकील नाही, सीए नाही. आणि जो आपण प्रयोग राबवतो ते शिक्षक ही प्रयोगशाळा झाली आहे का? हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये. ठीक आहे, शिक्षक प्रयोगशाळा झाली आहे का असं तुम्ही म्हणताय. मला आणखीन एक विजय सर आपल्या सोबत आहेत. विजय सर, जेव्हा तुम्ही ही मांडणी करता की आम्हाला आता नको, सुप्रीम कोर्टानं सांगितलं की 5 वर्ष ज्यांना राहिलेली आहेत रिटायरमेंटला त्यांना याच्यातून बाजूला केलेलं आहे, पण ही वस्तुस्थिती आहे की राज्यातल्या अनेक शाळांमध्ये असे अनेक शिक्षक आहेत जे वशिला लागले असतील किंवा अनेक काही गोष्टी असतील त्याच्यातल्या, तर त्यांनी स्वतःला सिद्ध करणं अवघड का जात आहे? नाही, शिक्षक स्वतःला सिद्ध करत नाही किंवा त्यांची सिद्ध करण्याची इच्छा नाही असं कुठेही नाहीये. जसं भाऊंनी सांगितलं की त्या वेळेसच्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हता करून शिक्षक लागले, सोबतच प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्था जे शिक्षक त्या काळातली सेवा प्रवेश परीक्षा देऊनच लागलेले आहेत. 91 पूर्वी 90 पूर्वी जे शिक्षक लागले त्या काळाची सेवा परीक्षा देऊन लागले. 90, 91, 92, 95 पर्यंत प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळामार्फत लेखी परीक्षा व्हायच्या, इंटरव्ह्यू व्हायच्या, त्या माध्यमातूनच लागले. ज्या काळात शिक्षकांच्या प्रवेश परीक्षा, नोकरीत येण्यासाठीच्या प्रवेश परीक्षा शासनाने निश्चित केल्या, त्या काळाच्या एनसीईआरटीच्या नियमाप्रमाणे, एनसीटीच्या 93च्या नियमाप्रमाणे शिक्षक आले आहे. शिक्षकांनी कोणतीही त्यावेळेस आक्षेप घेतला नाही. आताही आक्षेप घेण्याचं कारण नाही आहे. परंतु शासनानंच जरी 2017ला केंद्र सरकारनं आरटीच्या 23 मध्ये 2 कलम टाकून सुधारणा केली, परंतु महाराष्ट्रामध्ये 23 ऑगस्ट 2018ला शासनानं जीआर काढला की 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही आहे आणि 2013 पासून जे महाराष्ट्र शिक्षक नियुक्त होत आहे त्यांना टीईटी ते
टीईटी शिवाय नियुक्त होता येणार नाही. आणि 2013 पासून महाराष्ट्रात टीईटी सुरू झालेली आहे. शासनानं त्या वेळेस ते केलेल्या नियमाप्रमाणे आम्ही परीक्षा दिलेली आहे. सोबतच दरवर्षी वेगळ्या कारणासाठी ते ज्ञानाचं अद्ययावतीकरण झाले पाहिजे याला विरोधच नाही आहे. बरं. प्रशिक्षण आहे, वर्कशॉप आहे, शिक्षण परिषद सुरूच आहे. मग आमचा ठीक आहे. विरोध कुठे आहे? मी पुनर्परीक्षा अगदी समिती तोच परिषदेची मुद्दा गरज घेऊन काय जातो. आमची? आपल्यासोबत आता अजित चव्हाण आहेत. अजितराव, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला अपग्रेड करायला स्वतःला अडचण नाहीये. त्याच्याबद्दलचं प्रशिक्षण तुम्ही द्या, ते सुधारा, ते आम्ही करायला तयार आहोत. टीईटीच्या सक्तीला त्यांचा विरोध आहे. तुमचे आमदार म्हणतायत लाडावलेत 70% शिक्षक. विलासजी, तुम्ही आणि मी आपण दोघंही जिल्हा परिषदेचं प्रोडक्ट आहोत. कालच मला माझे सर आणि मॅडम दोघंही स्कूटीवरून जाताना भेटले आणि मी त्यांच्या खाली वाकून पाया पडलो, नमस्कार केला. आपल्या समोर फार थोडे असे लोक असायचे की ज्यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटायचं की मी हे झालं पाहिजे आणि त्यांच्याकडनं आपल्याला प्रेरणा मिळायची. विलास, ते म्हणजे आपल्या ग्रामीण भागामधल्या मुलांकरता फक्त आपले शिक्षक असायचे. नवीन काही यायचं ते आपले शिक्षक आपल्याला सांगायचे. तुम्हाला मला वाचनाची गोडी शिक्षकांनी लावली. त्यामुळं आमदार प्रशांत बंब काहीही म्हणत असले तरी मी महाराष्ट्रातल्या समस्त गुरुवर्यांची माफी मागतो आणि मी याचा पुनरुच्चार करतो की टीईटीच्या बाबत महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी, अर्थात हे कुणासाठी माहितीये का, हा महाराष्ट्र प्रयोगशील शिक्षकांचा आहे विलासजी. त्यांचा सन्मान आपल्याला करावाच लागेल. जी मंडळी इतर त्या गोष्टींचा मी उल्लेख करणार नाही, त्यात लिप्त आहेत, त्यांनी मात्र नीट सुधारलंच पाहिजे. कारण शेवटी शिक्षक हा त्या समाजामधला अत्यंत आदर असलेला व्यक्ती आहे आणि ती संस्था आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजच आश्वासन दिलेलं आहे, राज्य सरकार या विषयामध्ये पुनर्विचार याचिका गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करेल. आणि आमचं म्हणणं असं आहे सरकार म्हणून की कायद्यातच बदल केला पाहिजे. राष्ट्रीय तंत्र शिक्षण परिषदेला बदल केला, अमेंडमेंट केली म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली असं त्यांचं म्हणणं आहे. आता पुन्हा अमेंडमेंट करणार का तुम्ही? नाही विलासराव, हे बघा, काही गोष्टी ज्या चुकीच्या असतात ना त्या मान्य सुद्धा केल्या पाहिजे. हा प्रश्न शिक्षकांचा आहे. बघा, माझं व्यक्तिगत मत असं आहे की सरकार न्यायालयामध्ये काहीसं कमी पडलं की काय, म्हणजे हा विषय तसाच आहे. बघा, हा टेक्निकल विषय आहे. पुन्हा अत्यंत ताकदीनं वकील देऊन कोर्टामध्ये जावं लागलं. शेवटी हे सगळं कुठून आलंय? हे सर्व शिक्षक अत्यंत तज्ञ आहेत. हे नेते बसलेले इथे, ताटे साहेब असतील, कोंबे साहेब असतील, भाऊसाहेब चासकर असतील, कराड साहेब असतील, या सगळ्यांना याच्यामध्ये काहीतरी कळतं म्हणून आपण बोलवलेलं आहे. जर आपण म्हणजे सरकार म्हणून मी तुम्हाला सांगतो की आजच प्रवीण पटेल नावाचे माझे सहकारी एक खासदार आहेत उत्तर प्रदेशातनं, त्यांनी संसदेमध्ये सुद्धा हा मुद्दा मांडलेला आहे आणि याच्यामध्ये न्यायालयानं वेळोवेळी दिलेल्या आदेशांची अडचण आहे विलासजी, लक्षात घ्या. त्याचंही आपल्याला पालन करावं लागतं. पण मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, जे शिक्षक आता निवृत्तीच्या उंबरठ्यावरती आहे, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं असं स्पष्ट मत आहे की टीईटीची अशा पद्धतीनं त्यांना धास्ती निश्चित योग्य नाही, बरोबर नाही. सरकार त्याचा ममत्वानं विचार करेल. दुसरा विषय, शिक्षक काय व्यवसाय करतात, काय करतात, ते आपलं सगळं सांभाळून जर करत असतील तर त्याचं त्यांनी ते केलं पाहिजे. पण शिक्षकांनी सुद्धा निश्चित हा विचार केला पाहिजे की आजच्या घडीला लोक, बरोबर, काळ बदलतो तसं बदलणं, अपग्रेड व्हायला हवं असं तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. आपल्यासोबत रविकुमार आहेत. ज्या प्रकारे रविकुमारजी सगळ्या शिक्षकांची बाजू तुम्ही ऐकलेली आहे, येतो ताटेसाहेब, येतो मी तुमच्याकडे. शिक्षकांचं असं म्हणणं आहे की नवीन प्रवेश घेताना तुम्ही टीईटी घ्या, पण आता जे सेवेत आहेत त्यांना टीईटीची सक्ती करू नका. त्याच्याबद्दलची त्यांची भूमिका तुम्ही ऐकलेली आहे. ही भूमिका मान्य होते का? म्यूट आहात तुम्ही, म्यूट आहात. म्यूट नाही निघाला. नाही, आवाज येत नाहीये. हा, मी येतो तुमच्याकडे. रविकुमार, तुम्ही तांत्रिक अडचण दूर करा. हा, ताटे सर, तुमचं काय म्हणणं होतं? विलासराव, मला हे म्हणायचं की टीईटी अगोदर गुणवत्ता नव्हती का? आतापर्यंत जिल्हा परिषदेचे शिक्षक ज्या पद्धतीने शिकवत होते, तर मग तेव्हा त्यांची गुणवत्ता नव्हती का शाळेमध्ये? मग आताच टीईटी का सक्तीची? आणि जर शिक्षक शिकवत आहेत तर मग शासनाला स्वयं अर्थशासित शिक्षकाबद्दल का बोलत नाही शासन? आमदार बंब साहेब त्या ठिकाणी स्वयं अर्थशासित शिक्षकांच्या शाळेमधल्या शिक्षकाबद्दल काही बोलायला तयार नाही.
फक्त त्यांना प्रत्येक बाबतीमध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षकच दिसत आहेत. बरं, पण अभ्यासक्रम अपडेट होतोच. एक उदाहरणादाखल सांगतो. उद्या सरकारनं जर असा निर्णय घेतला की आपल्याला केंद्रीय स्तरावरची सगळा अभ्यासक्रम लागू करायचा आहे आणि त्यासाठी शिक्षकांनी तयार असणं, शिक्षकांनी स्वतःला अपग्रेड करणं, अशा प्रकारची अपेक्षा ठेवली तर पुन्हा तारांबळ उडू शकत नाही का? नाही, अपग्रेड ठेवायला आम्हाला काही अडचण नाही. शासन विविध प्रशिक्षण दरवर्षी लावतंय. आता मूल्यधिष्ठित झालं, निष्ठा प्रशिक्षण झालं, इतर सर्व प्रशिक्षण होत आहे. 5-5, 6-6 दिवस पूर्ण दिवसभराचे प्रशिक्षण दिली जात आहेत. शिक्षक अपडेट आहेच ना. निवड श्रेणीचे प्रशिक्षण होत आहेत. पण ही परीक्षा आणि इतकी त्या अवघड आहे, प्रशिक्षणातून परीक्षा घेऊन ही आपण परीक्षा त्यांना इतकी अवघड आहे की त्याच्यातून 20 लाख शिक्षक बाजूला पडतील अशी भीती व्यक्त होतीये. नाही, तुम्ही आता अगदी काही शिक्षकांनी बिहार मधले जर बघितलं आपण, तर काही शिक्षकांनी आत्महत्या केल्या त्याचं टेन्शन घेऊन. हा, त्यामध्ये नवीन शिक्षक जेव्हा लागतील तेव्हा तुम्ही योग्य पात्रता निश्चित करा. पण त्या काळी, ज्या जुन्या काळी जे शिक्षक नोकरीला लागले, ती पात्रता विहित पात्रता अधिग्रहित करून ती पात्रता पुन्हा तुम्ही आता शिक्षकांना सेवानिवृत्तीच्या वेळेस किंवा भाऊसाहेब 50 उलटल्यानंतर पुन्हा कसं सांगताय? टीईटी ती परीक्षा पात्रता कशा प्रकारची आहे सांगा बरं. ती काय आहे त्याच्यामध्ये? पात्रता परीक्षा म्हणजे काय आहे? शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे एक परीक्षा आहे. त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यासाठी पासिंगसाठी इतके मार्क्स तुम्हाला मिळावे लागतील. पण मला ही चर्चा, विलासजी, तुम्ही शिक्षणाच्या गुणवत्तेच्या अंगानं तुमच्या ज्या प्रस्तावनेमध्ये बोलत होते तिथे घेऊन जायची आहे आणि त्याला धरून चर्चा करायची असेल तर टीईटीची परीक्षा काय आहे? कागद आणि पेन घ्यायचंय, पाठांतर आणि वाचन करायचंय आणि मार्क्स मिळवायचे. मार्क्स मिळवले म्हणजे तुम्ही चांगले शिक्षक म्हणून काम करण्याला लायक बनता, हे गृहीतकच गणलेलं आहे. म्हणजे तिथं मला असं वाटतं महत्वाचं आहे. आता टीईटीच्या ऐवजी आपण काय करू शकतो? म्हणजे मगाशी जसं संतोष सर म्हटले की तसं आमचे प्रशिक्षण कार्यक्रम असतात, त्याच्यात पूर्व चाचणी असते, उत्तर चाचणी असते, त्याच्यासाठी आम्हाला ते सतत अपडेट करायचे असतात. 12 वर्ष झाल्यानंतर, 24 वर्ष झाल्यानंतर त्याचेही प्रशिक्षण कार्यक्रम असतात, त्याचीही परीक्षा असते. परंतु म्हणजे प्रमोशनसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता वाढवावी लागते. परंतु निलेश निमकर नावाचे एक शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षणात काम करणारे कार्यकर्ते, त्यांचा मगाशी मला मेसेज आलाय, मी सोशल मीडियामध्ये या चर्चेच्या संदर्भानं काही सांगितल्यानंतर त्यांचं म्हणणं असं की दर्जेदार व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी निर्माण करायला पाहिजेत आणि त्या अभ्यासक्रमावर आधारित क्रेडिट शिक्षकांना दिले पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कामाचा समावेश असला पाहिजे शिक्षकांच्या. एक्झॅक्टली. हे आपण दुर्लक्षित करतो. आणि अजून एक महत्वाची गोष्ट काय आहे, शिक्षणाच्या गुणवत्तेची चर्चा करत असताना शिक्षकांना जे अशैक्षणिक कामाचा भुंगा कुरतडतोय, आरटीला अनुलक्षून आपण 23व्या कलमातलं जे काही अमेंडमेंट केली त्याला अनुलक्षून बोलतो आपण. त्यानंतर 24व्या कलमात शिक्षकांचे कर्तव्य सांगितलेले आहेत. आरटीच्या 27व्या कलमामध्ये शिक्षकांना ही कामं म्हणजे जनगणना, दशवार्षिक जनगणना, निवडणुका आणि नैसर्गिक आपत्तीची कामं सोडून देता येणार नाही. आज वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्स, एक्सेल सीट, पोर्टलला व्हिडिओ अपलोड करणं. मगाशी मला एक चांगलं वाटतं की अजित चव्हाण सरांनी खूप चांगली भूमिका आणि सकारात्मक सरकार याच्याबद्दल आहे अशी भूमिका मांडली. परंतु हे जे अशैक्षणिक कामांचा भुंगा शिक्षकांना कुरतडतोय, आज आपल्याकडे जवळजवळ 50% अधिक जिल्हा परिषदेच्या 2 शिक्षकी शाळा आहे. त्याच्यामध्ये एक शिक्षक कायम अशैक्षणिक कामं आणि ऑनलाईन माहित्यांचं रिपोर्टिंग करण्यामध्ये गुंतलेलं आहे. हे वास्तव नजरअंदाज करून आपल्याला ही चर्चा गुणवत्तेच्या अंगानं पुढे घेऊन जाता येणार नाही. मला अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या समोर ठेवायची आहे की 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा GR आहे, त्याच्यामुळं 6वी आणि 7वीच्या वर्गामध्ये जर 20 विद्यार्थी नसतील, प्रत्येकी 20 विद्यार्थी नसतील, किंवा 9वी आणि 10वीच्या वर्गामध्ये प्रत्येकी 20 विद्यार्थी नसतील, तर तिथे हजारो शाळांमध्ये 0 शिक्षक संच मान्यतेमध्ये दिले. विलासजी, अत्यंत गंभीर मुद्दा आहे हा. अधिवेशन चालू आहे, अजित चव्हाण सरांना माझी विनंती आहे. आणि यामध्ये काय होणार आहे, 9वी आणि 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जर 0 शिक्षक दिले तर त्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या बालकामगार होतील, किती शाळा बंद होतील त्याच्यातून? महाराष्ट्रातल्या किती शाळा बंद होणार आहेत? महाराष्ट्रामध्ये एक नवीन सामाजिक समस्येला आपण जन्म देतो, हे अधिक गंभीर आहे. अजितराव, जवळपास मला सरांनी सांगितलं 1800 पर्यंत शाळा, बरोबर सर? 18,000 शाळा. 18,000 शाळा, माफ करा, 18,000 शाळा बंद होऊ शकतात. तर संच मान्यतेच्या बद्दलचा प्रश्न सुद्धा गंभीर बनतोय. या अधिवेशनात तुम्ही त्याच्याबद्दल पण सकारात्मक राहणार आहात का? विलासजी, संच मान्यतेच्या बाबतीमध्ये सुद्धा काही शिक्षक संघटनांनी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळेला मुख्यमंत्री या विषयावरती अतिशय सकारात्मक आहे. तो विषय झालाच, पण हा जो तुमचा टीईटीचा जो विषय आहे ना, त्याच्यामध्ये आजच
माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कुणीही घाबरून जाऊ नका. मगाशी कोणीतरी म्हणाला, मला वाटतं चासकर साहेब म्हणाले की काही मंडळींनी सुसाइड्स केल्या वगैरे वगैरे. माझं नेटवर्क 18 लोकमतच्या माध्यमातून तमाम याच्या धास्तावलेल्या सर्व गुरुजनांना एक आवाहन आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज आपल्याला शब्द दिलेला आहे की अशा पद्धतीनं आपल्यावरती अन्याय होऊ देणार नाही. पण याच्याकरता आम्ही आरोप असा पुनर्विचार केला याचिका जातो की दाखल करू. सरकारच धास्तावलेलं असतं शिक्षकांच्या दबावाच्या पुढे. नाही विलासजी, असं अजिबात नाहीये. याच्यामध्ये बघा, ज्या पद्धतीनं शिक्षक संघटना, मी स्पष्ट बोलतो अगदी, हा. आणि शिक्षकांबद्दल हा आदर आहे मनातनं, आणि माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी आज सकाळी बोलताना या प्रतिनिधींना ज्या ज्या शब्दातून सांगितलं ना, त्यातनं दिसत होतं की सरकार आमचं काय याच्यामध्ये. एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की शिक्षकांचं मतदान आहे वगैरे म्हणून नाही, आदर आहे म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची ही भूमिका आहे. एक लक्षात घ्या, जे शिक्षक नीट काम करत नाहीत, जे शिक्षक मद्यपान करून कर्तव्यावरती येतात, असे अनेक आहेत ना. पण मग संघटना म्हणून कुठली संघटना कधी त्याच्या समर्थनार्थ उभी राहिलेली देखील आपल्याला दिसत नाही, आणि समाजामध्ये देखील या लोकांची स्वीकारार्हता नाहीये. पण अशा काही मंडळींमुळे, म्हणजे तुम्ही पत्रकार म्हणून मला विचार, माझ्या लक्षात आला की हे मतदान आहे म्हणून तुम्ही अशी भूमिका घेताय का, तर असं अजिबात नाहीये. आणि राहिला आमदार बंबांचा प्रश्न, तर त्यांचं आणि काय नेमकं हे घडलेलं माहित नाही, पण ते नेहमी काय शिक्षकांच्या विरोधामध्ये भूमिका घेतात. पण आम्ही आमच्याकडे, भारतीय जनता पक्षाकडे सर्वात मोठी शिक्षकांची संघटना आहे, आणि आमचं असं मानणं आहे, आम्ही असं मानतो की समाज घडवणारे शिक्षक हे आदरणीय आहेत, आणि निश्चित त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे. आणि तो आज माननीय मुख्यमंत्री विजय भाऊ, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. विजय भाऊ, तुम्ही जेव्हा सांगता की इतरांना तुम्ही परीक्षा देता का, इतर ठिकाणी अशा प्रकारच्या परीक्षा असतात का, पण आपल्या माहितीसाठी की इतर ठिकाणी ज्या नियुक्त्या केल्या जातात त्यांना सुद्धा परीक्षेला सामोरं जावं लागतं, स्वतःला सिद्ध करावं लागतं, वेळोवेळी करावं लागतं. अगदी IAS IPS या लोकांना सुद्धा ते करावं लागतं, त्यांना मसुरीला जाऊन सुद्धा परीक्षा द्यावी लागते, आणि हे सगळं करावं लागतं. रविकुमार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रविकुमारजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो सर. जी मांडणी आता केली जाते TETला विरोधाच्या बद्दलची, ती मान्य होणारी आहे का? एक पालक, एक ब्लॉगर म्हणून तुमचं याच्याबद्दलचं काय म्हणणं आहे? एक पालक, एक ब्लॉगर आणि एक विद्यार्थी म्हणून मी सांगतो की सुप्रीम कोर्ट सुरुवातीपासूनच राईट टू एज्युकेशन विषयी आग्रही आहे. आणि राईट टू एज्युकेशन म्हणजे फक्त ऍक्सेस नाही, तर क्वालिटी एज्युकेशनचा सुद्धा सुप्रीम कोर्टाचा आग्रह आहे. त्यामुळे जवळपास 2010 पासून कित्येक याचिका आणि पुनर्विचार याचिका पडल्या, पण सुप्रीम कोर्ट क्वालिटी एज्युकेशनवर ठाम आहे. आणि त्यामुळे NCTEनं जे स्टँडर्ड्स शिक्षकांसाठी सेट केलेत, त्या स्टँडर्ड विषयी सुप्रीम कोर्ट आग्रही आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारची पुनर्विचार याचिका सुद्धा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेली आहे. आणि मला वाटतं शिक्षकांनी सुद्धा काळानुसार अपग्रेड होणं गरजेचं आहे. जसं की आंध्र प्रदेश सरकारने CBSE पॅटर्न लागू केला. त्याचबरोबर उद्या जर महाराष्ट्रात असे काही निर्णय घ्यायचे असतील आणि आपल्याला सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स मध्ये आपले विद्यार्थी पुढे जायचे असतील, तर काय हरकत आहे शिक्षकांनी एक परीक्षा दिली तर? विद्यार्थ्यांच्या तर परीक्षा 6 असतात, 3 असतात. तर शिक्षकांनी थोडा अभ्यास करून दिली परीक्षा तर काय वाईट आहे? आणि फक्त पास व्हायचंय ना, आपल्याला मेरिट मध्ये यायचं नाहीये त्याविषयी. आणि तुम्हीच म्हणता की UPSC ला परीक्षा नाही, वकिलाला परीक्षा नाही, तर UPSCचा विद्यार्थी हा त्रिस्तरीय परीक्षेच्या याच्यातून सिलेक्ट होतो, आणि त्याला आयुष्यभर प्रत्येक क्षणाला एका वेगळ्या परीक्षेला त्याला सामोरे जावं लागतं, लोकांमध्ये जाऊन. तुम्हाला तो विद्यार्थ्यांमध्ये जाऊन सामोरं जायचंय, आणि याच्यामध्ये काय 60% किंवा 55%चीच अट आहे, पास होण्याचीच अट आहे फक्त. आणि तसेच लॉ साठी सुद्धा आता CET आणली, आणि बार काउन्सिलची सुद्धा वेगळी एक्झाम होते. तर तेव्हाही विद्यार्थी संपावर जातात का, किंवा म्हणतात का नाही आम्ही आता लॉ इतके टक्के घेऊन पास झालो तर आम्हाला परीक्षा करणं चुकीचं आहे? तर मला वाटतं परीक्षा देणं काय वाईट नाहीये. आणि भाषेचे 2 विषय आहेत, एक गणिताचा विषय आहे आणि एक चाइल्ड पेडॉलॉजी आहे. तर या विषयात मला वाटत नाही की शिक्षकांना 60%, आणि मला वाटतं आपले शिक्षक तेवढे कॅपेबल आहेत की 60% किंवा 55% ते घेऊ शकतात. ठीक आहे भाऊसाहेब, मला शेवटची कमेंट तुमची याच्यावरची पाहिजे. परीक्षेची भीती शिक्षकांच्या मनामध्ये नाही. माझं म्हणणं असं की TETच्या ऐवजी जसं सत्ता पक्षाच्या वतीनं अजित चव्हाण सर म्हणाले की वेळ पडली तर त्या संबंधानं धोरण, कर्नाटक सरकारनं धोरण घेतलंय, कारण शिक्षण हा समवर्ती सूचीतला विषय आहे. शिक्षकांना याच्यामधून एक्सक्यूज करता येऊ शकतं, आणि त्याच्याऐवजी राज्य सरकारनं, म्हणजे
महाराष्ट्र ही देशाच्या शिक्षणाची प्रयोगशाळा म्हणून एकेकाळी गणली जात असे आणि आपल्या राज्याची धोरणं देशाच्या पातळीवर धोरणं म्हणून आखली जात होती. इथे मुद्दा टीईटीला घाबरण्याचा नाही, तर दर्जेदार व्यावसायिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करायला पाहिजे, त्याचे क्रेडिट्स ठरवायला पाहिजे आणि ते वर्गातल्या कामाशी जोडायला पाहिजे. यासाठी मी सत्ता पक्षाचे जे प्रवक्ते आहेत त्यांना विनंती करीन आपल्या माध्यमातून विलासजी, की या संबंधानं व्यवस्थित चर्चा, एखादा अभ्यासगट नेमावा, शिक्षक संघटना, अभ्यासक, पालक, शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षणात संशोधन करणाऱ्या संस्था ज्या आहेत त्यांचे प्रतिनिधी यांना शासनानं सन्मानानं बोलवावं, चर्चा करावी आणि त्याच्यातून धोरण आखलं पाहिजे. आता महत्त्वाची या गोष्ट, सगळ्या संदर्भात नेमकी काय पावलं उचलली जातात हे पाहावं लागेल. पण एक मात्र खरं आहे की काळानुसार शिक्षकांनी सुद्धा अपग्रेड होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी पर्याय काय असू शकेल, त्याच्यासाठी कशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जाऊ शकतं का, जे दिलं जातं त्याच्यात अधिक सुधारणा येणं गरजेचं आहे. ते सुट्टी होऊ नये किंवा टाइमपास होऊ नये, तर ते अधिक चांगलं कसं करता येईल. शिक्षक पास की नापास या मुद्द्यावरून त्याचं आयुष्य भविष्य ठरवण्यापेक्षा शिक्षक कसा गुणवत्ता देणारा ठरेल याच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न होणं गरजेचं आहे. कारण शिक्षक घडला तर विद्यार्थी घडणार आहे, यामध्ये कुठलंही तिळमात्र शंका नाहीये. पण सामंजस्याने याच्यामध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू ठेवून पुढची पावलं उचलली गेली पाहिजेत कायद्याने प्रशासकीय पातळीवर, हे मात्र नक्की आहे. या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. प्रेक्षकांना काय वाटतं जरा जाताना बघूया नक्की, कारण प्रेक्षकांना या मुद्द्याबद्दल शिक्षकांना टीईटीची सक्ती करणं योग्य आहे का हा प्रश्न जेव्हा आपण विचारला तेव्हा त्यांचं मत काय आहे, तर 69% लोकांना वाटतंय होय, शिक्षकांना सुद्धा टीईटीची सक्ती करणं गरजेचं आहे, त्या पात्रता परीक्षेला त्यांना सुद्धा सामोरं जायला हवं, तर 31% लोक नाही असं म्हणतायत. तर एक प्रकारचा हा कौल आहे आणि या सगळ्यातनं खरी कसरत सरकारची असणार आहे, कारण त्यांना सगळं सांभाळायचं. बडे मुद्द्याच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.